स्थानिक रहिवासी आणि कार्यकर्ता आकाश गुप्ता कुर्ला स्टेशन परिसरातील अधिकृत फेरीवाल्यांचे चित्रीकरण करत होते. त्यावेळी सुमारे 30हून अधिक फेरीवाल्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात आकाश गुप्ता गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय. कुर्ला पोलिसांनी या प्रकरणी सुमारे 30 फेरीवाल्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमान्वये एफआयआर नोंदवली आहे. या घटनेमुळे कुर्ला परिसरात स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या घटनेचा निषेध करत हा हल्ला फेरीवाला माफिया आणि घुसखोरींनी केल्याचा आरोप केलाय. स्थानिक प्रशासनाने या अनधिकृत अतिक्रमणाविरुद्ध कठोर पावले उचलावीत अशी मागणी जोर धरत आहे.